मुंबईतील काँग्रेसच्या आजी-माजी आमदारांमध्ये पुन्हा गटबाजी पाहायला मिळाली आहे। विशाळ गड प्रकरणी दोन वेगळी शिष्टमंडळ रश्मी शुक्लांच्या भेटीला गेली आहेत। आमदार असलम शेख आणि अमीन पटेल यांच्यानंतर नसीम खान हे देखील शुक्लांची भेट घेणार आहेत। थोड्याच वेळात नसीम खान शिष्टमंडळासोबत रश्मी शुक्लांची भेट घेतील, तर वर्षा गायकवाड यांची काँग्रेसच्या नियोजित पत्रकार परिषदेला देखील अनुपस्थिती होती। तर मुंबईतील काँग्रेसच्या फक्त महाराष्ट्र किंवा देशासाठी आदर्श नाही, अख्ख्या जगासाठी आहे। शिवाजी महाराजांबद्दल आपण जर विचार केला तर त्यांचा विचार अख्ख्या जगात आहे। महिलांना कसं आदर करायचा, गरिबांना कशी मदत करायची, शेतकऱ्यांना कशी मदत करायची, हे सगळं जग शिकत आहे त्यांच्याकडून। आणि त्यांचं नाव घेऊन तोडफोड करायचं आणि हे करायचं हे योग्य नाही। आज आम्ही हे मागणी केलेली आहे की जे कोणी त्यांच्या नावाचा दुरुपयोग करून हे सगळं घटना झालेली आहे त्याच्यावरती कठोर कारवाई झाली पाहिजे। अमन और शांति की बात होती है, मगर ये जो वाकया हुआ है बहुत ही दर्दनाक है। जो लोगों ने इसके पीछे है उनको सबको सामने लाना चाहिए, सब पे कार्रवाई होना चाहिए। डीजी मैडम और संजय सक्सेना जी ने हमको आश्वासन दिया है कि तकरीबन 18 लोगों को उन्होंने गिरफ्तार किया है, केस रजिस्टर हुए हैं और भी लोगों को ढूंढ रही है पुलिस। जो लोग इसके अंदर दोषी है उनके ऊपर उन लोग कड़ी कार्रवाई करेंगे, ऐसा उन्होंने हमको आश्वासन दिया। हमारी एक ही मांग है कि इस तरह के हादसे मुंबई और महाराष्ट्र में होने नहीं चाहिए। तर या संदर्भात अधिक बोलण्यासाठी आमचे प्रतिनिधी अजय माने यांच्याकडे आपण जाणार आहोत। अजय, विशाळ गडा प्रकरणी काँग्रेसच्या शिष्टमंडळाने आधीच पोलीस महासंचालकांची भेट घेतलेली होती, मात्र पुन्हा एकदा नवं शिष्टमंडळ जे आहे ते रश्मी शुक्ला यांची भेट घेणार आहे। नेमकं मुंबई काँग्रेसमध्ये चाललंय तरी काय? आपण जर पाहिलं तर आधीच महाराष्ट्र काँग्रेसमध्ये गटबाजी झाली, 7 मतं फुटली आणि त्याच्यात पुन्हा एकदा मुंबई काँग्रेसचा वाद जो तो चव्हाट्यावर येताना पाहायला मिळतो। जर पाहिलं तर विशाळगडाच्या मुद्द्यावर हे सगळी मंडळी जी आहेत ती एकंदरीत आक्रमक होताना पाहायला मिळत होती आणि त्याच्यातच आज काँग्रेसचं एकंदरीत सगळं ज्या प्रकार झाला तो समोर येताना पाहायला मिळतं। एकीकडे असलम शेख आणि अमीन पटेल यांनी सकाळी महासंचालकांची भेट घेतली आणि आता नसीम खान जे माजी आमदार आहेत काँग्रेसचे मुंबईतून येतात ते त्यांच्या शिष्टमंडळासमोर रश्मी शुक्ला यांची भेट घ्यायसाठी जाताना आपल्याला पाहायला मिळतात। जर खरं तर अल्पसंख्याकच आमदार जे ते अल्पसंख्याक समाजाचे आमदार एकीकडे रश्मी शुक्ला यांची भेट घेताना पाहायला मिळतात, पण हे सगळे आमदार एकत्र येताना पाहायला मिळत नाहीत। आजी माजी असले किंवा हे काँग्रेसचे नेते असले तरी अद्याप यांची मनं जुळली नाहीत का असा प्रश्न पुन्हा एकदा निर्माण होते। जर यांना खरंच आपण जर पाहिलं रश्मी शुक्ला यांची जर भेटच घ्यायची होती तर एका पक्षाच्या आजी किंवा माजी आमदारांकडून 2 वेळा एकाच माणसाला भेटण्यासाठी जावं लागते। त्यामुळे मुंबई काँग्रेसमध्ये सगळं आलबेल आहे का हा प्रश्न जो आहे तो निर्माण होतो। त्याच्यातच आज मुंबई काँग्रेसमध्ये वर्षा गायकवाड यांची नियोजित पत्रकार परिषद होती, त्या पत्रकार परिषदेला सुद्धा वर्षा गायकवाड यांची अनुपस्थिती पाहायला मिळाली। त्यामुळे मुंबई काँग्रेसमध्ये नेमकं चाललंय का हा प्रश्न जो निर्माण होताना पाहायला मिळते। प्राची